नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. काल मी हळदी-कुंकवाचा व्हिडिओ टाकला होता. तुम्ही ऐकलाच असाल, म्हणजे बघितलंच असाल आणि बघा. आणि पुढचा भाग मी सांगत होते, पण ते टाईम झाल्यामुळे तो मला सांगता नाही आला. त्याच्या पुढचं जे काही सांगायचं होतं ते राहिलं होतं, ते मी आता सांगते. ठीक आहे. तर ते हळदी-कुंकवाचं जे मी बोलले होते की नाही, की तुम्ही मान द्या वगैरे बायकांना. खरं आहे की विधवा बाई असलेला मान द्या, मानाची अपेक्षा असते, बरोबर. असंच माझ्या बाबतीत घडलं होतं. ते घडलेलं असं की आमच्या देवाचं, इथे देवाचं घर आहे, आमच्या समोरच देवाचं घर आहे. तिथे देवाचा पाट येतो ना डोक्यावरनं, तो येत होता. आणत होता त्यावेळी सवाष्णीचा मान असतो. आता हे आम्हाला समजतं, अशा ठिकाणी आपण नाही जायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यावेळेला सवाष्णी जमल्या होत्या, असं काही नाही. आणि मला म्हणजे दिराच्या मुलाने आवाज दिला, काकी या म्हणून. तो अनुभव माझा आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणून मी म्हणजे अंघोळ वगैरे झाली माझी आणि हे ओलेच केस होते माझे आणि तशीच गेले मी इथे. आणि तिथे माझी जाव होती, पण तिच्या मणीधनी काय नव्हतं असं. मला तिला असं काही बोलायचं नव्हतं, पण एक ती चांगल्यापणे बोलायला गेली, पण ते मला ते लागलं असं. ती म्हणते का मला ती बोलली, ताई तू नको घेऊ, तू नको घेऊ. म्हटलं मी नको घेऊ का? तर मला एवढं तर माहिती आहे की हा सवाष्णीचा मान आहे, 5 सवाष्णी जातात, आपण तर जाणार नाही, आपण पाठी उभं राहणार. पण ते शब्द ना मला इथे भिनले. तिने असं नाही बोलायला पाहिजे होतं असं मला वाटलं, पण मला खूप वाईट वाटलं. तर तिचे बोलण्याचा उद्देश वेगळा होता, पण ते मला ते वेगळं वाटलं. मी तशीच तिथे होते. तिथून मी असं जी मला ते भरून आलं, मला नाही सहन होत. मला भरून आलं, तशीच मी घरी आले, अशी आतमध्ये गेले घरी. बहुतेक जण मला दोघांचौघं बोलवायला आले, का आलीस का आलीस. माझं रडणं काही थांबत नव्हतं, कारण मला ते लागलं इथे. अशी का बोलली ती, असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि मी शक्यतो मी जात नाही अशा गोष्टी, पुढे जात नाही. आपल्याला समजतं, मला काय सगळ्या ज्या विधवा आहे सगळ्यांना समजतं की अशा वेळेला आपण पुढे जायचं नाही. आता गव्हर्नमेंटचा कायदा काढला आहे की विधवांनासुद्धा मान द्या आणि द्या. आताच्या मुली आहेत ना, त्यांना सगळं कळतं. पण हे म्हणतात ना, पहिला जमाना होता, त्यांना एकदम ज्ञान कमी आहे. पण आता सुधारले थोडी लोकं. पण आताच्या ज्या मुली आहेत ना, तरुण पिढीतल्या, त्यांना खूप समजतं. त्या स्वतःच्या आईनासुद्धा सांगतात की तू अशी राहा. माझ्या मुलीने मला सांगितलं, हे बघा मी घालते गळ्यात, कपाळाला लावते. माझ्या मुलीने सांगितलं, एन्जॉय कर, तुला जसं जगायचं तसं जग, लोकांचा विचार नका. आपण चांगलं एन्जॉय करतो ना, आपल्या आईवडिलांची इज्जत राखतो आहे, आपला मान राखतो आहे, आपण चांगल्या ह्याच्यामध्ये जगतो आहे. मग का तुझी इच्छा आहे ना तशी तू राहा, मुलीने सांगितलं. माझ्या नंदानी, भावजाईंनी सगळ्यांनी सांगितलं मला, तुम्हाला जसं राहायचं तसं राहा. मी तशी राहते, हॅपी राहते. पण आयुष्य आहे काय, आज आहे तर उद्या नाही, बरोबर ना. असं तर त्यासाठी मला सांगायचं होतं, जे मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, पण